आणि काउंटडाऊन संपल्याशिवाय पुढे जायचं. या ठिकाणी जो कॅमेरा दिसेल त्याला बाद केला जाईल. या ठिकाणी मागे सरका, थोडं मागे सरका. ओके सर. आपण आता स्टार्ट करू. वाजू फक्त 3 काउंटडाऊन होणार आहे. हा 3 होणार आहे. 1 2 दादा. या ठिकाणी यायचं. इथंच एक झेंडा घ्यायचा का रे? हा एक झेंडा घ्या. झेंडा इथंच घेऊन आहे बोर्ड वरचा. पुढं बॅनर नाही ना. रोड म्हणून सिक्युरिटी आहे एक साइडला आहे. अरे थांबा. लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती श्रद्धा विश्वास उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पित करीत आहोत. भारतीय संविधानाचा भारतीय संविधान. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती करतो. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. आज 25 जानेवारी मतदार दिन म्हणून आपण साजरा करतो. भारतीय निवडणूक आयोगाला
त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो. निवडणूक आयोग हे अशाच पद्धतीने अनेक वर्षानुवर्ष वाढदिवस साजरे करावेत ही भारतीय लोकशाहीवरचा विश्वास असणारा एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमच्या सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे. परंतु आज महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने आणि एक कार्यकर्ता म्हणून मनामध्ये खंत आहे की निवडणूक आयोग हे स्वतंत्र, पारदर्शक आणि स्वायत्त संस्था म्हणून भारतीय संविधानाने दिलेल्या नियमानुसार निवडणुका व्हायला पाहिजे हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य असताना महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या 2024 झालेल्या निवडणुका ह्या निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने राबवल्या आणि ज्या पद्धतीने महायुतीचं सरकार हे लोकांच्या मतावर नाही तर 5 महिन्यामध्ये 50 लाख मतदारांची बोगस झालेली नोंदणी या माध्यमातून निवडून आलेलं हे सरकार आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा मुख्यालय, तालुका पातळीवरती काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या पुढे निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे, जी लोकशाहीच्या विरोधातली भूमिका, हे पटवून देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो. आज महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं की लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 31 महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले 48 पैकी. आणि हा निकालानंतर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक ही महत्त्वाची असल्याने, कारण देशाच्या पातळीवरती जो निर्णय होणार होता, जर महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तर दिल्लीतलं सरकार हे 6 महिन्यामध्ये कोसळलं असतं. ही स्पष्ट भावना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला असल्या कारणाने त्यांनी महाराष्ट्रातील निवडणुका भारतीय निवडणूक आयोगाचे प्रमुख, इलेक्शन कमिशनर ऑफ इंडियाचे प्रमुख श्री राजीव कुमार यांना हाताशी धरून ते निवडणूक आयोगाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं नाही महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पाडताना, तर भारतीय जनता पार्टीचे एजंट म्हणून किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून काम पाहिलं असं महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचं मत आहे.